हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. चला म्हणलं वेणी वगैरे घालून घ्यावं. आणि परीचं कसं तिचे क्लास पण चालू असतात, त्यामुळे ना तिचं ना लिखाण भरपूर आहे आता बरं का मुलांना, तसं म्हणायला गेलं तर. तर जरा तिचं लिहिणं चालू होतं, तोपर्यंत राहुलने झाडून वगैरे काढून घेतलं. दोघंही कामं करू लागतात बरं का मुलं. आणि जरी इतकं झाडलोट जरी केलं तर थोडासा आराम मिळतो, असं वाटतं कोणतरी आहे आपल्या मदतीला. आणि ज्यावेळेस दोघंही शाळेत जातात त्यावेळेस आहे ना माझी मात्र सगळं झाडण्यापासूनच मला सगळी कामं करावं लागतात. तर परीच चालवतं आवरायचं. तिचं आवरच तोपर्यंत बाहेर बघितलं तर फळीपाशी आमच्या बाहेरच्या दारापाशी म्हणजे ही कुत्री येऊन उभं राहिली होती आणि तिला आता भरपूर अशी पिल्लं झालेली आहेत बरं का. आणि ती खूप भुकेलेली असते, पण तिला मी ना न चुकता तिच्यासाठी 1 ते 2 चपात्या मी ठेवलेल्याच असतात आणि ती आहे ना हक्काने मागितलं का देते आणि हक्काने मागून खाल्ल्यासारखी खाते. तिथे येते आणि तिला दिल्याशिवाय ती तर काय जात नाही. आणि चला आज मी तुमच्यासोबत आहे ना, जी उडदाची डाळ असते सालीची, तर त्या आमच्या साईडला बरं का, असं म्हणजे त्या डाळीची जी आमटी बनवतो ना, तर त्या आमच्या साईडला त्याला घुटं म्हणतात. तर मिरची आणि लसूण मी पेस्ट करून घेतलेली आणि तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि ही पेस्ट घालायची त्यामध्ये. आणि जी डाळ आपण शिजवणार आहे त्यात मीठ घालायचे आणि हळद घालून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आणि हे घुटं ना खूप छान होतं बरं का. आमच्या साईडला तर घुटंच म्हणतात. तर तुमच्या साईडला काय म्हणतात ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी छान असं घुटं बनवलं होतं आणि खरंच खूप छान लागतं. आणि थंडीच्या दिवसात आहे ना आवश्यक खावं बरं का. कसं असतं, उडदाची डाळ आहे ना पचनासाठी चांगली असते आणि ताकद देणारी असते. त्यामुळे ना मुलांना तर आवर्जून तुम्ही ही आमटी म्हणा तुम्ही किंवा घुटं म्हणा, तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे ना चांगलं मस्त अशी भाजून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे आणि ज्यावेळेस त्याला तेल येईल ना वरून, त्यावेळेसच आपल्याला ती डाळ शिजलेली घालायची. तर मी आता आहे ना हळद आणि मीठ घातलेलं, थोडंसं मीठ घालायचं, का तर डाळ शिजताना पण मीठ घातलेलं होतं मी त्यामुळं. आणि जे भांडं आहे ना मिक्सरचं, ते पण हिसळून घ्यायचं आणि आपल्याला ते सुद्धा पाणी त्यात घालायचं, म्हणजे ती सुद्धा मिरची छान शिजली जाते. आणि मिरची पूर्ण शिजल्याशिवाय आपल्याला ती डाळ घालायची नाही. आणि मस्त ज्यावेळेस तेल सुटेल ना वरती, त्यावेळेसच आपल्याला ती डाळ शिजलेली घालायची. तर मी मस्त अशी पातेल्यात काढून घेतली आणि एकाच त्याच कुकरमध्ये मी साईडला इंद्रायणीचा भात केला होता. तर इतकं सुंदर लागतं ना इंद्रायणीचा भात आणि घुटं. एकच नंबर लागतं. कुठल्याही तुम्ही हॉटेलात खाण्यापेक्षा ना असं घरच्या घरी बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि घुट्याची रेसिपी एकदम सोपी आहे. काही वेगळं लागत नाही. जे आपल्या घरात साहित्य असतं ना, त्यापासूनच. आणि आमची आजी वगैरे अशी बनवायची ना, तर मला तिच्या हातची ही घुट्याची डाळ आणि जी घेवड्याची डाळ असते ना, त्याची आमटी खरंच खूप आवडायची. आणि पहिले लोकं आहे ना, जास्त काही नसायचं बरं का भाजीपाला. त्यावेळेस अशाच आमट्या वगैरे करून खायचे. आता आपल्याला असं वाटतं, की आपल्याला एक दिवस भाजी नसेल तर आपल्याला करमत नाही आणि असं वाटतं, की भाजी नाही, भाजी नाही आपण असं म्हणतो. पण ह्या जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने जर बनवलं ना, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आहे ना, ह्या डाळी खूप छान अशा तुम्ही आवर्जून खाताल आणि तुमच्या मुलांनाही नक्की करून देत जावा. आणि नेहमी ना ह्या थंडीच्या दिवसात अशा पौष्टिक डाळी वगैरे ना आपल्या मुलांना करून खाऊ घालत जावा. खरंच खूप छान होतं. तर तेल सुटोस्तोपर्यंत मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात डाळ घालून घ्यायची. तर मस्त बघा तेल सुटलेलं आहे. म्हणजे मिरची आणि लसूण छान असं शिजला पाहिजे. आणि त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे. तरच आपल्याला ती आमटी एकदम चविष्ट लागणार आहे. यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला. तर आणि जास्त काही वस्तू घालायची नाहीत बरं का. जितकं तुम्ही साधं करताल ना, तितकं हे स्वादिष्ट आणि छान अशी गुटव लागतं ते. तर आहे ना, माझ्या आजीची अशीच पद्धत असायची आणि एकदम पहिलं म्हणजे एवढं कुणाकडं साहित्यही नसायचं काय वेगळं टाकायला. आता बघा तुम्ही कितीही मसाले घाला, तर तसं आहे ना भाजीपाल्याला चवसुद्धा नाही राहिली. त्यातल्या त्यात आहे ना, अशा तुम्ही आमट्या जर करून खाल्ल्या, तर तुमच्या मुलांनाही सवय लागते आणि अशाच सवय लावायची आपल्या मुलांना. जास्त असं बाहेरचं पण खाण्याची सवय लावायची नाही. तर मी तर अशीच करत असते. मग तुमची पद्धत तुम्ही सांगा. तर मी आता आमटी म्हणजे हे घुटं कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान लागतं. तर ते आवरल्यानंतर मी मुलांचं कसं डबे वगैरे दिलं आणि त्यानंतर परीच्या पप्पांचाही डबा होता. त्यांचा डबा दिल्यानंतर आज मंगळवार होता. तर म्हणलं चला आज मंगळवार होता. तर देवपूजा पण करून घ्यायची होती मला. तर मी पूर्ण देव म्हणजे पाण्यातूनच देवपूजा करते. मंगळवार, शुक्रवार, गुरुवार हे म्हणजे माझे 3 दिवस ठरलेले असतात. आणि त्यानंतर आहे ना वटा सकाळी काय धुतला नव्हता आणि खूप थंडी आहे. त्यामुळे ना आता वटा सकाळचं तर धुवायचं बंदच केले मी. 10:30-11च्याच पुढं आता मी वटा वगैरे धुवून घेते. आता आता कसं आहे थंडी जशी-जशी वाढते ना, तसं-तसं सर्दी वगैरे व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यातून जरा थोडंसं वाचायचं म्हणलं तर आपल्याला आहे ना, ऊन आल्याशिवाय मी तर बाहेरचं काहीच काम करत नाही आता. आणि जे पहिलं रुटीन आहे ना आपलं चेंजेस करायचं. जसं आपल्याला सहन होईल इतकंच असं कामं करायची आहेत तसं म्हणायला गेलं तर. तर मी वटा वगैरे 10:30-11च्या पुढंच धुवून घेतला स्वच्छ. आणि त्यानंतर देवपूजा कशी वाटते आणि माझी रांगोळी काढलेली तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगत जावा. तर मला आहे ना अशी देवपूजा केली की खरंच खूप छान वाटतं आणि घर प्रसन्न आणि एकदम घरातलं वातावरणही खूप छान असं वाटतं. तर स्वामींचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या. श्री स्वामी समर्थ तुम्हाला. आणि स्वामींनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मी लगेचच
कपड्यांची मशीनसुद्धा लावून घेतली आणि लगे हाताने आज मी शिलाई काम आज काहीच केलं नव्हतं. संध्याकाळी मी ब्लाऊज कटिंग करून ठेवणार होते, का तर आज दिवसभर मला आहे ना महिन्याचा जो किराणा आणतो आपण, तर तो किराणा मला भरायचा होता आणि किराणा भरायचा होता आणि बाहेर आले तर छान असं दार अंगण स्वच्छ झालं होतं आणि म्हणजे वटावलच होतं, पण रांगोळी काढल्यामुळे ना खरंच घरातलं वातावरण आणि बाहेरचंही खूप छान वाटतं आणि रांगोळी तुम्ही सुद्धा अशी थोडी का होईना पण काढत जावा, खूप छान वाटतं. त्यानंतर मी वाटा जरा सुकून दिला आणि त्यानंतर उंबरठ्याचंही पूजन करत असते मंगळवार, शुक्रवारचं. म्हणजे काही नाही फक्त वट म्हणजे उंबरठा धुवून घ्यायचा आणि अगरबत्ती ओवाळायची आणि रांगोळी काढायची. एवढं साधं सोपंच असतं. हळदीचं लेपन वगैरे मी काही करत नाही जास्त आणि हळदीचं लेपन म्हणजे बहुतेक म्हणजे कुठल्या सणाच्या दिवशी असं गुरुवारी हे करत असते. पण कसं होतं एवढं सगळं काम एकीनेच हँडल करायचं म्हणलं ना तर नाही होत. तर त्यासाठी मी आपलं जसं जमेल अशी साधी-भोळी म्हणजे पूजा करत असते आणि ती माझी देवापर्यंत पण पोहोचत असते. एवढं मला तर त्याचे कितीतरी वेळा प्रचिती पण आलेली आहे. तर चला म्हणलं देवपूजा तर झाली आणि त्यानंतर आता जरा गॅस ओटा हे 2 ते 3 दिवसातून एकदा असा क्लीन केला ना पूर्ण डीप क्लीनिंग तर खरंच खूप छान राहतं आणि गॅस ओटाही खूप खराब होत नाही आणि किचन जेवढं तुम्ही 2-3 दिवसातून क्लीन करताल ना, तेवढं तुम्हालाही जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे ना वरच्यावर असं 2 ते 3 दिवसातून डीप क्लीनिंग करून घ्यायचं, स्वच्छ असं घासून घ्यायचा आणि एरवी ना नुसतं तुम्ही कपड्याने पुसून घ्यायचं रोज-रोज धुवायची काहीच गरज नाही. तर असं वरच्यावर स्वच्छता ठेवायची म्हणजे आपल्याला जास्तही काम करावं लागत नाही आणि छान असं घरी स्वच्छ राहतं. तर वरच्यावर असं किचन ओटा हे तुम्ही स्वच्छ करत जावा. म्हणजे तुमचाही वेळ वाचेल आणि मला कसं असं शिलाई काम असतं त्यामुळे मी पण जितकं होईल तेवढं मलाही रोज-रोज वेळ मिळत नाही. पण 2 ते 3 दिवसातून मी पूर्ण डीप क्लीनिंग करून घेत असते. त्यामुळे किचन ओटा कधीही पहा एकदम स्वच्छ आणि चकचकीत दिसत असतो. तशा स्टाईल वगैरे आपण लगेच क्लीन करून घ्यायच्या आणि जास्तही कळकट करून द्यायचं नाही बरं का. त्यामुळे काय होतं आपलंच वाढीव काम होत नाही आणि आपल्याला त्यासाठी एकदम एक्स्ट्रा वेळ द्यावा लागत नाही. वरच्यावर हात फिरवत राहायचं म्हणतात ना, जसं बाईचा हात घरात फिरतो तशी लक्ष्मी फिरत असते आपल्या घरातून. तसंच आहे काहीसं. तर मी आता किचन ओटा सगळं घासून घेतलं होतं आणि भांडी घासून झाली होती त्यानंतर चला म्हणलं आता महिन्याचा जो किराणा होता, तो किराणा मला भरायचा होता. तर म्हणलं पहिल्यांदा कपड्यांची मशीन पण झाली. तोपर्यंत म्हणलं कपड्यांची मशीन झाली. कपडे वगैरे वाळत घालून घ्यायचे आणि किराणा भरायचाच होता. तर चाललेलं होतं. कसं एक दिवस आपल्याला घरातला किराणा संपला दळण वगैरे सगळं ते महिन्याच्या शेवटी एक कामच लागतं. तर मग मला दुकानातलं कामं जरा एक दिवस बंद करावं लागतात आणि त्यावेळेस ही कामं होतात. दिसायला तर छोटीच कामं असतात, पण आहे ना खूप वेळ द्यावा लागतो आणि ही कामं दिसून येत नाहीत बरं का, कामं केलीत का नाही म्हणून. पण हे ज्यावेळेस आपण आवराआवरी करून ठेवतो ना, तर खरंच खूप छान वाटतं घरातलं. जी ती वस्तू वेळच्या वेळेला मिळते. तर असं बघा मी आता सगळं आवरून घेत होते आणि ज्या त्या वस्तू जागच्या जागेवर ठेवल्या आपल्यालाही छान वाटतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.